नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती नये का कुळती कोणायो हरिभक्ती पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती तुका म्हणे साई करील कृपेची विठाई पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आबाई नमो त्रिभुवन पावनी ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवादपरिकरः अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनुजवणकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिदानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि शरण शरण हनुमन्ता शरण हनुमन्ता शरण हनुमन्ते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी असू द्या विठ्ठल विठ्ठल माऊली थोडा बेस कमी करायचा आणखी कडक करून आवाज द्या फक्त समोरचा थोडा लांबून बोलता येईल असं नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय ज्या श्री तुकोबरायांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे
असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा एका साधकाला विधिमुखाने काही गोष्टी स्वीकारायला सांगणारा आणि काही गोष्टीचा निषेध करायला लावणारा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल. आपल्या या बेलवाडी नावाच्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे भगवान मारुतीरायाच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या 1 दिवसीय भक्ती महोत्सवात आज आपण सगळेजण उपस्थित आहोत. मिळालेल्या वेळेमध्ये अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन आपल्या मारुतीरायाच्या साक्षीनं, भगवंताच्या साक्षीनं आपल्याला करायचं आहे. गाव फार छोटं आहे, अत्यंत छोटं. हो, किती 11 काय 11 घराचं गाव आहे. आश्चर्य म्हणजे 11 गावाच्या घरात, त्या 11 घराच्या गावात माझं कीर्तन झालं. आता असं वाटतं पिंगळा कुठंही पोचायचा शिल्लक राहिलेला नाही. सगळ्या कान्या कोपऱ्यात पिंगळा गेला. कुठं जरा आलं नाही ठिकाणात, म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड, बुक ऑफ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड नोंद करावी लागेल. काय महाराज, किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे, किती आपुलकी. मोठी गावं मोठी कामं करतच असतात. इतिहास असा आहे, मोठ्या माणसानं छोटं काम केलं तर त्याची निंदा आहे, उपहास आहे, निर्बत्सन आहे, विवंचन आहे. मोठ्या माणसानं छोटं काम करून चालत नाही. मोठ्या माणसानं मोठं केलं तर जगामध्ये फार चर्चा होत नाही. मोठ्याने मोठंच करायचं असतं, त्यामुळे चर्चा नाही. मोठ्याने मोठं काम केलं चर्चा नाही, मोठ्याने छोटं केलं निंदा. पण छोट्याने ज्या वेळेला मोठं काम केलं त्यावेळेला इतिहासाचं पान त्या केलेल्या कामाची दखल घेतल्याशिवाय राहत नाही. तसं छोट्या गावाने केलेलं मोठं काम आहे. बेलवाडी 11 घराचं गाव. आश्चर्य. म्हणजे एखाद्या अपार्टमेंटमध्ये जेवढे लोक शहरात राहतात तेवढे राहत नाही या गावात, आहे की नाही. एखादं एकत्रित 2-3 भावाचं, 4 भावाचं कुटुंब जितकं भरतं तितकी आपल्या गावाची लोकसंख्या आहे. पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद, आपल्या चेहऱ्यावरचं समाधान फार चांगलं आहे. मी तर येताना ठरवलं, चुकून जर ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला माझी बॉडी आली समजा आणि सदस्यांची जर वाटाघाटी करायची झाली तर 2-4-8 दिवस सदस्य मुक्कामी ठेवायला एकदम चांगलं गाव आहे. जिथं कोणाचाच पत्ता सदस्याला लागणार नाही, कोण्या गावात सदस्य ठेवले. अहो किती एकांतात गाव आहे. म्हणजे काही नाही, एकटा सिंगल रस्ता आहे. थोडं पाणी पाहिजे होतं तुमच्या भागात आणखी. हां, वा वा. म्हणजे कॉन्क्रीट फक्त समजा सरकारी कामातून, त्याच्या अलीकडं मुरुम आपण जे करून घेतला रस्ता तो गावकऱ्यांनी स्वखर्चातून केला. काय छोटी गावं असली की एकोपाई खूप चांगला असतो. आता जेवढे गावं मोठे तेवढे माणसाची मन दुभंगलेली. तुम्ही नशिबवान आहे. या वातावरणा करता लोक आता शहरातून बाहेर पडायला लागले बरं का. एकांत मिळावा. लोकांतात माणूस जगू शकत नाही फार काळ, म्हणून एकांतात आपल्या परिवाराला, आपल्या सवंगड्यांना, आपल्या मित्रांना थोडा वेळ देता यावा, आनंद देता यावा, एवढा अट्टहास लोक शहरातून ग्रामीण भागाकडे येताना. या रे या मजुरांनो, या जमीनदारांनो, या सावकारांनो, या करू खेड्यांची सुधारणा बारीव. महात्मा गांधी यांनी राष्ट्रसंतांचा ज्या वेळेला समन्वय व्हायचा देशाच्या विकासाकरता त्यांनी दिलेला आवाज आहे. सगळ्यांनी खेड्याकडे चला. पण ते खेडं म्हणजे हे भारत हा खेड्यांचा देश आहे, हा कृषीप्रधान देश आहे. अत्यंत आनंद मला बेलवाडी गावामध्ये आल्यानंतर वाटला, मनापासूनचा आनंद झाला. फार समाजामध्ये अनेक कीर्तन आपण केलेली, पण छोट्या गावामध्येही कोण कीर्तन करेल. अरे सुपीक जमिनीत कोणी पीक काढेल, पण ज्या जमिनीकडं कोणाचा डोळा जात नाही ती जमीन सुद्धा कधी काळी आपण तयार केली पाहिजे. आपलं सगळ्यांचं ते कर्तव्य आहे. त्यामुळं आपल्या उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो, गावकऱ्यांच्या चरणी प्रणाम करतो. वैकुंठवासी आमच्या संग्राम भाऊचे वडील ज्ञानोबा माऊली काही दिवसा अगोदर त्यांचं देहावसान झालं. आज त्यांची खऱ्या अर्थानं कार्यक्रमाच्या वेळी तुम्हाला सगळ्यांना आठवण होते, स्मरण होते. मी त्यांच्या चरणी कृतज्ञता, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संग्रामदादांना या दुःखातून सावरण्याची परमात्मा शक्ती देव. तुम्हा सगळ्यांचं जीव, प्रेम, आपुलकी संग्रामदादांच्या पाठीशी राहो ही प्रार्थनाही करतो. समस्त ग्रामस्थ मंडळी बेलवाडी यांच्या चरणी प्रणाम करतो. आज काय बेलवाडीचं भाग्य. अहो सगळी महाराष्ट्रातले भजन वैभवच बेलवाडीत आलंय, आहे की नाही. गोड ज्यांची कीर्तनाची आरंभी चाल झाली असे आदरणीय संगीत अलंकार भजन सम्राट ओंकारजी महाराज जगताप आहे. भजन सम्राट संगीत अलंकार
आदरणीय हरिभक्त परायण कैलासजी महाराज पवार, एकदा जोरदार टाळी वाजवा दुकान करता येईल. लांबचा प्रवास करून आले. हो, सासूरवाडी ते बेलवाडी असा प्रवास होता. त्यामुळं त्यांना दोघांनाही धन्यवाद. आपल्या सगळ्यांना परिचित असलेलं महाराष्ट्रातलं एक आवडीनं स्वीकारलेलं मृदंग विश्वातलं रत्न माझे बंधू आदरणीय कृष्ण महाराज बोरकडे सुद्धा एकदा त्यांच्याकरता आदरानं टाळी वाजवा. काय त्यांच्या हातातला गोळवाय सध्या महाराष्ट्र त्यांच्या हातावर नाचतोय नाही का भगवान महाराज. या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. आज योगायोगा आमचे या लोहा तालुक्यातली नांदेड जिल्ह्यातली प्रसिद्ध सिस्टम आहे माऊली कृपा. सगळ्या कीर्तनकारांना गायकवादकांना माहिती असलेला साऊंड आहे. पण आज योगायोगाने त्यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे आणि त्यांना आपल्या सगळ्यांच्याच वतीनं आपण शुभेच्छा देऊया की नाही. त्यांना खूप परमात्म्याने शतायुष्य करावं, निरोगी आयुष्य, दीर्घ आयुष्य द्यावं आहे की नाही. तुम्ही सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या. शेवटी वारकरी संप्रदायाचंच कार्य त्यांच्या हातून घडतंय. उपस्थित गुरुकुलातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या चरणी प्रणाम आहे. आम्ही सगळेच रात्री आमच्या रोक्षराज भाऊ कातकडेंकडे पोहोचलो. मी 3:15 3:30ला पोहोचलो. ही माझ्यानंतर मंडळी आली, 4 4:15ला आली. एक 8:30 वाजेपर्यंत सगळे झोपले, तयार झाले आणि कीर्तनाला आलो. इथून कीर्तन करून नागपूरच्या पुढे 486 किलोमीटर कसंच घेतलं गेलं माझ्याकडून. मी असं आटापिटा कधी करत नाही, पण ते माझ्याकडून चूक झाली आणि घेतल्याच गेलं. ते आता करावंच लागते कीर्तन. ते हे कीर्तन आवरलं की तिकडं जायचं आहे. त्यामुळं म्हणून 12 ते 2 पेक्षा म्हटलं बा 11 ते 1 कीर्तन करा. थोडंसं एक 5-10 मिनटं आपल्याला तरी उशीर झाला, पण हरकत नाही. मिळालेल्या वेळेमध्ये आपण अभंगाची सेवा करूया. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसुद्धा मोठ्या संख्येनं कीर्तनाला आहे. काही वरती बसले, काही खाली बसले आहे की नाही. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मिळालेल्या वेळेमध्ये अभंगाचा काही भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारा तुकोबाराय आपल्याला विधिमुखाने काही गोष्टी स्वीकारायला सांगताय आणि निषेधाने काही गोष्टी टाळायला सांगताय. सज्जन हो, जीवनामध्ये काही गोष्टी स्वीकारताही आल्या पाहिजे आणि काही गोष्टी टाळताही आल्या पाहिजे. पुण्याकडे जाताना पुण्य स्वीकारता आलं पाहिजे आणि पुण्याकडे जाताना पाप टाळता आलं पाहिजे. ज्याला पाप टाळता आलं आणि पुण्य स्वीकारता आलं त्याची जीवनाची वाट भगवंतापर्यंत जायला अत्यंत सुकर होते, सुलभ होते आणि आनंदाची होते. म्हणून तुकोबारे म्हटले तुम्ही काही स्वीकारा आणि काही टाळा. लक्ष द्या, प्रपंच आणि परमार्थ या 2 भिन्न बाजूंमधून आपण प्रवास करत असतो. दोन्ही टोक भिन्न आहे. प्रपंच हे असं क्षेत्र आहे जिथे माणसाला रोज 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 त्याच्या मनाची वाटप करावी लागते. आणि परमार्थ हे असं क्षेत्र आहे जिथं इच्छा असून सुद्धा त्याला त्याच्या मनाचा प्रवास करता येत नाही. जिथं थांबावं लागतं तो काय आहे? परमार्थ आहे. आणि जिथं चालत राहावं लागतं तो काय आहे? प्रपंच आहे, संसार आहे. चालत राहणं नाम प्रपंच आणि थांबावं नाम परमार्थ आहे. बऱ्याचदा आपल्याला सासरवाडीला नाही जाऊ वाटत, तिकडची माणसंच आपल्याला आवडत नाही. पण बायको म्हणते तुम्हाला किती सासरवाडीनं आवडती असली तरी मला माझं माहेर खूप आवडतं ना. तुमच्याकरता नाही, माझ्याकरता का होईना तुम्ही तिथं चला. इच्छा नसते जायची पण जावं लागतं. याचं नाव प्रपंच आहे. याच्या उलट पंढरीची वारी आल्यानंतर पेरणी उंबरठ्यावर येते आणि खरपाळ पडते. 10-15 दिवसाचं मृग नक्षत्र पावसाला दडी हाणतं, पाऊस पडत नाही. तेवढ्याला मालकीन म्हणते मालक दुबार पेरणीचं संकट डोक्यावर असलं तरी पंढरपूरची वारी चुकता कामा नये. तुम्ही पंढरीला गेलाच पाहिजे. याचं नाव परमार्थ आहे. जिथं जावं लागतं त्याला प्रपंच म्हणतात आणि जिथं गेलंच पाहिजे, केलंच पाहिजे त्याला परमार्थ म्हणतात. पण काही वेळेला प्रपंचासारखा परमार्थ करायला गेलो तर मग मनाचा प्रवास होतो आणि परमार्थिक साधनेचं फळ आपल्या पदरात पडत नाही. म्हणून तुकोबारे म्हटले तुम्ही मनाचा प्रवास थांबवा, त्याला अन्यत्र व्यसन जडू देऊ नका. हो, नाथ महाराजांचा एक अभंग आहे. त्यांनी मनाला व्यसन जोडू नको अशी मागणी मागितली. का? संसारात त्याची वाटप होईल. त्या अभंगाची सुरुवात नाथ महाराज देवा या शब्दाने करतात. देवार माझं मन तुझ्याच चरणावर
खाली लिहिलेला पा काय ओंकार महाराजांनी गोड प्रमाण समर्पक जे लागतं मला ते देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे. कारण मनाला जडलेलं व्यसन संपत नाही आयुष्यभर. और शरीराला लागलेली व्यसन जात नाही हो. शरीराला गरीब कुटुंबातली मुलगी श्रीमंत घराण्याची सून झाली, तिला सवय होती, तिला कोणी सांगितलं बाई पाणी आण, ती म्हणायची हा, झाडून काढ हा, धुणं धुई हा, भांडी घास हा. सासरा म्हणे हा 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 काय करतं का, होय म्हणत जा. काय म्हणत जाशील, होय. काय म्हणत जाशील, होय. काय म्हणत जाशील, होय. म्हणे म्हणत जाशील ना असं, म्हणे हा. पुन्हा पहिले पाडी चालू. हे शरीराला लागलेलं व्यसन आहे, जात नाही महाराज, काही करू द्या जात नाही. अहो मी एका घरी चहा घ्यायला गेलो, त्या म्हातारीचं पोरगं काय मसा हात जोडायचं, राम 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 असं हात जोडायचं, राम राम. म्हटलं काय झालं नाही गेले, राम 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 करून राहिला. मी त्या म्हातारीला म्हटलं आजी काय तुझं पोरगं नशिबवान आहे भाग्यवान आहे, अगं काय राम 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 रामच म्हणते. ती म्हातारी म्हणे भाऊ कशाला म्हणीन तो राम राम, तो ग्रामपंचायतीला उभा होता म्हणे, पडला तेव्हापासून असाच करून राहिला राम 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 राम. ती मतं मागायला फिरणार लोकांनी काही दिलं नाही, सवयच झाली म्हणे. अहो द्यायला लागलेलं सवय जात नाही. एकानं तर झोपीत लाथ आणली मला, मी असं झोपलेलो तो त्याच्या घरात झोपलेला तसाच आडवा, झोपीत लाथ आणली. एका लाथीत उठून बसलो मी. म्हटलं भाऊ तुम्ही लाथ आणली, तो म्हणे मी लाथ नाही आणली महाराज, मी किक आणली मोटरसायकलला. म्हटलं बरं झालं तुम्ही किक आणली, चक्कर बिक्कर मारायचा प्रयत्न केला नाही, आता जीव गेला असता आमचा. शरीराला लागलेलं वळण आहे, सवय आहे, झोपत नाही, नीट झोपत नाही माणसं दिवसाच्या सवयी. एका घरी झोपायला गेलो, बेडवर झोपलो, माझ्या अगोदरच तिथं एक माणूस झोपलेला होता. मी नुसता पडलो, तो माझ्या शेजारी तिकडून झोपलेला मला म्हटला उतर उतर खाली उतर उतर. म्हटलं मी लोगळ्या आता घर त्याचं. एकदम वृक्षराज भाऊच्या घरी वरती चढल्यावरती म्हटलं उतर, म्हणजे दचकन ना माणूस, उतर. मी खाली उतरलो 2-4 पायऱ्या, 2-4 पायऱ्या उतरलो न पुन्हा त्याचं चालू झालं वरती चढ वरती चढ, चल पुढं. म्हटलं आज काही वाचत नाही गाड्या आपण, हे पा काही खरं नाही. मी नुसता उंबार ठावाला आणला, उतर. मी तसाच उतरलो खाली गेलो. त्या ताईला म्हटलं मावशी कोण झोपवलं तुम्ही माझ्या शेजारी, अहो सारखं तो माणूस चढ उतर चढ उतर चढ उतर करून आला. ते बाई म्हणे महाराज तुम्ही निवांत झोपा, तो माझ्या नवरा आहे. अरे म्हटलं पण हे चढ उतर काय, जाऊ द्या म्हणे ते कंडक्टर आहे, दिवसभराची सवय म्हणे, दिवसभराची सवय रात्री काढता म्हणे ते, म्हणून तर एकटे झोपता म्हणे ती वरती. अरे दिवसाची सवय शरीराची, मुखाची, तोंडाला लागलेली झोपेत जात नाही, तर मनाला लागलेलं व्यसन आयुष्यभर भक्ती साधनेकडे येऊ कसं देईल. जे दिवसाची सवय रात्री नीट झोपू देत नाही, तो दिवसभर वाटलेला मनाचा प्रवास, आयुष्यभर वाटलेला मनाचा प्रवास, सुखाची निद्रा सुखे मी निजोलो गा शून्य सारोनी तेथे या भगवत सुखापर्यंत जाऊ कशी देईल. ती काळजी तुम्हाला मला जरी नसली तरी माझ्या तुकोबऱ्यांना जरूर आहे. म्हणून महाराज म्हटले तुम्ही मनाचा प्रवास थांबवा. मनाचा प्रवास क्षणभर वळवला तर त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावा लागेल. आताच्या काळात मनाचा प्रवास वळवायला काय लागतो, एक कायम दिलं जाणारं उदाहरण आहे. इथून बेलवाडीहून एक बाई एसटीत बसली, मुक्ताईनगरला निघाली, जळगाव जिल्ह्यात. काय मुक्ताईनगरला, हा मुक्ताबाईची समाधी, आकाश समाधी मुक्ताबाईची. मुक्ताबाईची समाधी ही आकाश मार्गाने झालेली, दिव्य निर्याणातून झालेली समाधी. कडाडली वीज, विजेचा कडकडाट झाला आणि विजेच्या कडकडाटासह मुक्ताबाई तिथं गुप्त झाल्या. कुठं झाल्या, तापीची येतिरी महाग्राम थोर, तापीची येतिरी महाग्राम थोर, तापीची येतिरी महाग्राम थोर, असे सोमेश्वर पुरातन, असे सोमेश्वर पुरातन, तापीची येतिरी असे सोमेश्वर पुरातन, असे सोमेश्वर पुरातन.
तासाचा प्रवास झाल्यावर त्या बाईनं पिशवीतून डबा काढला, त्याच्यात दही धपाटे बनवलेले होते. हो, दही धपाटे सचिन मधले. मग ते दही धपाटं काढलं आणि ते बाई त्या पोराला म्हणे, सोनू हां एवढा डबा खाऊन घे. तो म्हटलं मला नको. का रे भूक नाही लागली का? तो म्हणे लागेल तेव्हा खाईल मी, मला नको. अरे खा रे बाबा. नाही नाही मला नको. खा रे माझ्या सोन्या. नाही नाही मला नको. अरे खा ना सोनू. नाही नाही मला नको. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का रे? अरे मी पहाटे उठली 4ला आणि तू डबा खात नाही. खा ना डबा. तो म्हणे मला नको ग. शेवटी आईच मार असती. ती म्हणे तू खातो की देऊ त्या काकाला. पलीकडच्या शीटवर एक माणूस बसलेला होता, त्याच्याकडे बोट दाखवलं. तू खातो का देऊ डबा काकाला? तू खातो का देऊ डबा काकाला? तू खातोस का डबा काकाला देऊ? तू खातोस का डबा देऊ काकाला? असं झालं 7-8 वेळा. शेवटी काका म्हणत, बाई तुमचा जो काय असेल तो लवकर निर्णय घ्या बुवा, कारण तुमच्या या दही धपाट्याच्या नादात मी 3 गाव पुढे आला आता. मायगाव मागे गेलं. तरी तुमचं अजून तेच चालू आहे, देऊ का काकाले? देतो कधी? ती एसटीत बसलेली बाई आणि एसटीत बसलेला माणूस कोण आहे का? तो एसटीत बसलेला माणूस म्हणजे एकटा बेलवाडीचा नाही, एकटा माळाकोळीचा नाही, तो काही अहमदपूरचा नाही, तो काही लोह्याचा नाही. तो आहे कोण? तुम्ही आणि मी सगळे जीव. तो जीव निघाला मुक्ताबाईकडे जायला, संतांकडे जायला, देवाकडे जायला, संत तीर्थाला, देवतीर्थाला जायला. ज्ञानोबरे रूपी तुकोबरे रूपी संतांनी उत्तम तिकीट हातात आणून दिलं. याच गावाला उतर भल्या माणसा, या गावातच उतरण्यास तुझं भलं आहे, तुझा पुरुषार्थ आहे. याच गावात थांब. मध्ये अडचणीची गावं लागतात, तिथं उतरू नको. अडचणीच्या गावात उतरला तर या गावाचा मुक्काम चुकून जाईल. एकदा एसटी चुकली मग वियाला पुरुषार्थ तो कावा या दवडावा, हा पुरुषार्थ वाया जाईल तुझा. तू याच गावाला उतर. तो निघाला. सुरळीत प्रवास चालू होता. पण दुर्भाग्य त्याचं बेलवाडीकर या बाईची भेट झाली. ती बाई म्हणजे माया हा प्रपंच. ती देत नाही, दिल्यासारखं करते. देऊ का? देऊ का काकाला? देऊ का काकाला? ती देऊ का म्हणता म्हणता 3 गाव पुढे आला. ती 3 गाव म्हणजे अहंता, ममता आणि वासना. अहंते पोटी, ममते पोटी आणि वासने पोटी केलेला प्रवास बेलवाडीच्या नाही तर जगातल्या कोणत्याच माणसाला एसटीतून मुक्ताईनगरला नेत नाही. त्यावेळेला काळाचं गाव शिल्लक राहतं आणि त्या काळाच्या गावात गेल्यानंतर एकच म्हणायचं, सर्व सुखाची आशा जन्मलेला क्षण एक मुठी नाही केला, हिडता दिशासीन पावला, माया वेशीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्मलेला क्षण एक मुठी नाही केला, हिडता दिशासीन पावला, माया वेशीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्मलेला क्षण एक मुठी नाही केला, हिडता दिशासीन पावला, हे माया वेशीला जीव माझा. माया वेष्टीला हा माया शब्द मला तिथला महत्वाचा आहे. एकदा तिच्यात प्रवास झाला, थोडा आवाज कमी झाला, तिच्या बरोबर प्रवास झाला की ती भगवंताच्या गावाला आपल्याला पोहोचवत नाही. क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करू शकतं याचं जर उदाहरण तुम्हाला पाहिजे असलं तर त्याचं उदाहरण महाभारतामध्ये आपल्याला सापडतं. असं म्हणे, पांडव अज्ञातवासात होते आणि घनदाट अरण्यामधून पांडवांचा प्रवास चाललेला होता. त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांची बायको द्रौपदी सुद्धा त्यांच्यासोबत होती. त्या प्रवासात चालत असताना भीमाच्या नजरेला एक जांभळाचं झाड दिसलं. दुरूनच जांभूळ त्यानं पाहिलं. त्या जांभळाला जांभूळ लागलेलं होतं. दुरून त्याला ते एक जांभूळ दिसलं आणि त्याला इच्छा झाली हे जांभूळ एवढं खायचं. एखादं वानर जसं त्या झाडावर चढतं तितकं ताकदीनं भीम, इतका बलाढ्य भीम जांभळावर चढला आणि ते दिसलेलं जांभूळ तोडलं बेलवाडीकर.
पण जांभूळ तोडल्यावर त्याला वाटलं आपल्या भावंडांना आपल्या बायकोला आपण जांभळं दिली पाहिजे. अरे एकच जांभूळ आणि आपणच कसं खाता, त्यांनाही देऊ म्हणून फळं शोधायला लागला. त्या झाडाला फळं दिसत नव्हती. एकच फळ, झाड एवढं मोठं फळ की एक, कसं शोभायमान आहे. खाल्लं नाही. महाराज खाली उतरला. एक महान साधू तपश्चर्याला बसलेले होते. जवळच त्या महात्म्याजवळ गेला आणि विचारलं, महाराज ते फळ माझी खायची इच्छा आहे, पण भावंडांबरोबर बायको बरोबर, पण आणि त्या झाडाला फळं नाही हो, का नाही फळं? त्या साधूने सांगितलं, भीमा अरे अगोदर त्या झाडाला फळच येत नव्हतं. मी 12 वर्ष तपश्चर्याला बसलो, या झाडाला फळ आलं पाहिजे म्हणून एक आता फळ आलं. नेमकं ते फळ आल्यावरही तू तोडलं. आता मी द्वादशीचं पारणं त्या फळावर सोडणार होतो. आता काय खाऊ मी? भीमाला वाईट वाटलं, काही एकदम चुकी झाली आपल्याकडून. खाऊ म्हणे, आता जाऊ दे, आता खाऊन घे. असं म्हटल्यावर कोणाला खाऊ वाटेल? साधूच्या मुखात जाणारा घास आणि कसा आपण खायचा? अरे राम 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 राम. भीम महाराज म्हटले, काऊ काही प्रायश्चित्त याच्यावर? हे फळ जर पुन्हा तुमच्या पोटात जावं, ते म्हटले झाडाला चिटकलं असतं तर मी खाल्लं असतं. आता एखादी गोष्ट तोडणं सोपी आहे, चिटकवणं, एखाद्याचा घटस्फोट घेणं फारच सोपं आहे, पण त्याचं जुळून आणणं. घटस्फोट झाल्यावर इथं सिंगलवाले हैराण झाले, तर डबलवाल्याचा काय नंबरचा विचार आहे महाराज. तोडणं सोपं आहे, जोडणं फार कठीण आहे. पण हे फळ झाडाला चिटकू शकते का? चिटकेल. तुझं आतापर्यंतचं आयुष्यातलं सगळं पुण्य जर तू दान करायला तयार असला तर फळ झाडाला चिटकू शकते. जांभूळ खाली ठेवलं आणि त्याने संकल्प सोडला. भीमाने संकल्प सोडता बरोबर ते जांभूळ असं वर यायला लागलं, सरा 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 सरा. 2 हात जांभूळ वरती आलं. भीमाला आनंद झाला. तो म्हटलं, का वरती जात नाही? पुण्य संपलं भीमा तुझं. 2च हाताचं पुण्य आहे तुझं. आणखी कोणी पुण्य देणार असेल तर माग. तो म्हटलं, माझे भाऊ आहे, देतील का ते? अरे आजकालचे भाऊ देत नाही भीमा. अहो ती माझी आहे. ते काय आताचे भाऊ आहे का? दर महिन्याला बेलवाडीत बोलत नाही, कोर्टात बोलता. बेलवाडी मुद्दाम गावाचं नाव घेतलं, गावात कीर्तन चालू आहे म्हणून. गावागावात अशी परिस्थिती झाली आता. सख्खे भाऊ प्रॉपर्टीच्या भांडणामुळे गावात बोलत नाही, कोर्टात बोलता दर महिन्याच्या तारखेला. काय त्यांना भाऊ म्हणावे? अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, कुणी एकत्र नांदत हो, कुणी एकत्र नांदत, कुणी दूर राहत. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, जात पात पाहुनिया सारा व्यापार ठरतो मोठेपण मानसाले कारे जन्मा सवेयेत, कुणी लोळे वैभवात, कुणी पोळतो चिंतेत. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. अरे लहाना भाऊ नोकरीला लागला तर लहान्यानं मोठ्या शेतकरी भावाकडे दुर्लक्ष करायचं नाही, आणि मोठा बरं चाललं मोठ्याचं तर मोठ्यानं लहान्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. तुम्हाला आवर्जून सांगतो, काहीही होऊ द्या, तुमच्यावर ज्या दिवशी कोणी अंगावर शस्त्र घेऊन धावून येईल त्या दिवशी तुमचं किती वैर असू द्या भावाभावाचं, त्या वैऱ्याचा पहिला वार अंगावर झेलायला भाऊच तयार असतो, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून भावाबरोबर जोडून घ्या, भावावर प्रेम करा. चांगला भाऊ मिळणं फार कठीण आहे महाराज. फार भावावर प्रेम केलं पाहिजे. माझ्या भावाचा रोज संध्याकाळी फोन येतो मला, रोज 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 एकच फोन येतो, कार भाऊ पोहोचला का, एवढंच वाक्य ठरलेलं आहे. पण त्याचा फोन आला नाही असा दिवस नाही, आणि आला नाही तर माझंही मन लागत नाही. आज आमच्या भावाच्या पोराचा वाढदिवस आहे, मग त्याला ती हंटर गाडी घ्यायची होती. मी मगाशी तेच बोलत होतो गाडीत. तो त्याच्या वडिलांसोबत आहे, पण बापाला मागितलं नाही काही, मला गाडी घ्यायची.
सांगितलंही नाही. एकदम मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं, तो रडायला लागला. प्रेमाशिवाय काय हो घरात तुमचा आनंद असेल तर तुम्ही बाहेर फिरू शकता, नाही तर लय आव्हानं चालू आहे बाहेर आणि सारं मोकाट आहे घर तुमचं. काय करता त्या घरात? घरात चहूबाजून आनंद वाहत यावा, आनंद एकदम. आपली भावंड, आपल्या बहिणी, 2 पैसे जातील बहिणी करता, 2 पैसे कमी राहतील खिशात भावा करता. पण लक्षात ठेवा, भावा बहिणीच्या सुखातच घर सुखी राहता, आनंद आपण बाहेर फिरू शकतो. अरे आपलं लेकरू आजवडी पडू द्या, झोप लागत नाही त्यांना. आपण काय करतो? आपण फिरणारी माणसं ही सगळी. त्यामुळं भावाशी जुळून घ्या, भावाशी वाद करू नये. माणसानं 2 गोष्टींशी बोला धरू नका, एक मायबापाशी आणि बहीण भावाशी. किती राग येऊ द्या तुम्ही बोला, आईवडिलाचा किती राग येऊ द्या. अरे जिनं जन्माला घातलं तिच्याशी अबोला धरता? अबोला असतात का तिच्याशी धरायचा? आपण बोलायचं तिच्याशी. काय कमीपणा आहे त्यात? आईशी बोलल्यानं काय लाज आहे? तिनं चरकन पोट फाडून घेतलं, करुंगोडी कापली तरी आपण रडतो. तिनं पोट चिरून घेतला आपल्या जन्माकरता आणि तिच्याशी अबोला कसा धरायचा? एखादा बाप शब्द चुकीचा बोलला असेल, त्याच्या मनात काही आलं असेल, पण आपण मात्र आपल्या बापाशी अबोला धरायचं नाही. तसा बहिणीशी भावाशी कधी अबोला धरायचं नाही. आपण स्वतःहून त्यांच्याशी बोलायचं. हो, नाही तर खूप रामकथा ऐकणं चालू आहे आणि काही स्वीकारणं चालू नाही. संदेश हा घ्या ना रामायणातला, काही घेतात माणसं. 7 दिवस रामकथेला जाणारा माणूस 7 दिवस कधीच जात नव्हता, रोज जायला लागला. गावातली माणसं म्हणत गड्या कधीच जात नाही हा, जाऊन राहिला. पण त्याला कथा ऐकू द्या. त्यानं कथा ऐकली. 7व्या दिवशी त्याला विचारलं, काय घेतलं रामायणातलं? मग तो म्हणे खूप मोठा संदेश घेतला. दुसऱ्याची बायको चोरून आणायची आणि मेलो तरी सोडायची नाही. म्हणजे यानं कोणाचं घेतलं? रावणाचं. रामकथा ऐकणारा त्याच्याच मांडीला मांडी लावून एक रामकथा ऐकत होता. त्याला विचारलं, तुम्ही रामायणातलं काय घेतलं? त्यानं सांगितलं, जो न्याय मार्गाने चालतो त्याला पशुपक्षी सुद्धा सहकार्य करतात आणि जो कुमार्गाने चालतो त्याला सक्का भाऊ सोडून देतो. ही रामायणातलं घेतलं. अरे न्याय मार्गाने जाणाऱ्या श्रीरामाला वानरांनी सहकार्य केलं. जटायू सारख्या पक्षानं देवाच्या सौभाग्यवतीच्या इज्जतीचं रक्षण व्हावं म्हणून मरण स्वीकारलं. न्याय मार्गाने जाणाऱ्याला भाऊ सोडून गेला, कुमार्गाने जाणाऱ्याला भाऊ सोडून गेला आणि न्याय मार्गाने जाणाऱ्याला आई विरोधात गेली तर सगळं जग सहकार्याला धावून आलं. तुम्ही तुमची नीती सोडू नका, जग तुम्हाला सहकार्याला धावून येत असतं. आपण घरातच बिघडून घेतो. नाथा घरचे भोजन सारा गाव पंगतीला, दही भात सर्वा मुखे आग्रहाने भरविला. थोर संतांच्या कथा आम्हा साऱ्यांच्या मुखात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, कुणी एकत्र नांदत हो, कुणी एकत्र नांदत, कुणी दूर दाहात. अरे देवा देवा देवा, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. ऐका सनत सनातन सनंदन सनत कुमाराचं चरित्र. एका भावानं व्यासपीठावर बसावं आणि तिघांनी कथा ऐकावी. म्हणजे एकानं चाली म्हणाव्या आणि दुसऱ्या भावानं त्या चालीचा आनंद घ्यावा. याला भाऊ म्हणता. भीम म्हटला, हो 2 हात जांभूळ आलं म्हणून काय वाईट वाटून घेता? माझे 4 भाऊ शिल्लक आहे अजून. हत्तीसारखे भाऊ आहे, बलाढ्य धनुर्धारी योद्धे, प्रत्यक्ष ज्यांच्या नावाने धर्म जिवंत आहे असा धर्मराज आहे माझा भाऊ. पुण्य देतील मला ते. मग माग त्यांना. 4ही भावांना पुण्य मागितलं भीमाने. 4ही भावांना पुण्य दान केलं महाराज. किती हात वरती यायला पाहिजे? किती हात वरती आलेलं होतं जांभूळ? 2 हात. या 4 भावांनी पुण्य दान केल्यावर प्रत्येकाच्या ताकदीनं पुन्हा 2 2 2 2 2 2 हात वरती आलं. म्हणजे एकूण किती हात झाले? 10 हात.
10 हात जांभूळवर आल्यावर अजून 2 हात फांदी शिल्लक होती. भीमा आता कोण आहे? म्हटले आमची बायको आहे. तिला मागितलं द्रौपदी पुण्य दे. ती म्हणे 5 भावाचं डिपॉझिट जप्त झाल्यावर मला पुण्य मागता? अरे माझीच आठवण काढली असते अगोदर तर 5 भावाचं पुण्य वाचलं असतं ना. ते म्हटले बोलू नको आता. भर उन्हात इतकं तत्वज्ञान सांगणं बरं नाही द्रौपदी. हुशार द्रौपदीनं उन्हात असं करू नये. पुण्य दे. तिनं संकल्प सोडला आणि पुण्य दिलं. वा संकल्प सोडता बरोबर किती हात वरती यायला पाहिजे होतं जांभूळ? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? 10 हात वर आलेलं होता. आता अजून किती हात वरती यायला पाहिजे होतं? फक्त 2 हात. पण द्रौपदीने संकल्प सोडता बरोबर 2 हात वर आलं नाही, ते 10 हात खाली आलं. एकदम डोळ्याला धारा लागले तिच्या. रडायला लागली ती. अतीव दुःख झालं तिचं. म्हणजे मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे सगळे पैसे एका डब्यात घातले, डबा चोरीला गेला. आयुष्यभर पुण्य गोळा केलं, पुण्यच राहिलं नाही. कायच करू म्हणे, पुण्य नाही. 5 पांडव पडून एकटीच द्रौपदी माग. नारद महर्षी आली आणि तिला विचारता झालं काय? ती म्हणे महाराज माझ्या पदरात पुण्य नाही हो. पुण्य नाही? बर बर. पण का नाही पुण्य? 5 पतींची तू जीवाभावानं सेवा केली द्रौपदी. फक्त एकदा सूर्यपुत्र कर्ण रथात बसलेला पाहला आणि त्या रथाच्या दिशेनं तुझी मान वळाली. तुझी मान मनासहित वळाली होती. पती सेवेतून, गुरु सेवेतून, प्रभुनिष्ठ जीवनातून आणि भक्ती साधनेतून क्षणभर वळवलेली मान जर मनासहित वळाली तर आयुष्यभराच्या पुण्याईची समाप्ती होते. शून्य होतं, भोपळा होतं ते पुण्य. क्षणभर वळवलेलं मन परमार्थात जर इतका प्रताप करत असेल बेलवाडीकर, तर तुमचा आणि माझ्या मनाचा विचार करा. रात्रंदिवस आपली मन प्रपंचात आहे. आपलं पुण्य व्हावं कधी, पण ही काळजी तुम्हाला मला जरी नसली तरी माझ्या जगद्गुरु श्री तुकोबारांना जरूर आहे. म्हणून तर बेलवाडी सांगायला आले तुकोबाराय. अ बेलवाडीकर नहे वाटू मने, वाटू नका. मन गोड. ही मंडळी असली की एकदम म्हणजे माशाला एकदम समुद्रात फेकून द्या.
जसं समुद्रात पोहण्याचा आनंद माशाचा आहे तसं यांच्याबरोबर आनंद भजनाचा आगळा वेगळा आहे. आता म्हणणारे बेटा आता कायच करावं ते म्हणणाऱ्यांचं. स्वर नाही ताल नाही. ताल स्वर नसला तर मग गप राहण्याची कला तरी पाहिजे ना. ती कला नसते महाराज त्यांच्या अंगात एकदम. त्यामुळं नये वाटो मन काही न देखावे ते भिन्न. मनाचा प्रवास करू नका तो थांबवा. काही न देखावे ते भिन्न. तुकोबारे म्हटले तुम्ही परमात्म्याला सोडून दुसरं काही पाहू नका. काही न देखावे ते भिन्न. अहो तुकोबारे काय बोलताय तुम्ही. हे पाहायचं नाही तर हे पाहावं लागेल आणि हे पाहायचं नाही तर हे तरी पाहावं लागेल ना. मग एकाग्र तर करावं लागेल ना. तुकोबारे म्हटले बाह्य चक्षुने जग पाहू नका आंतरचक्षुने परमात्मा पहा. अभंगाचं दुसरं चरण. पाय विठोबाचे चित्ती किती काळ असू द्यावे दिवस राती. रात्रंदिवस परमात्म्याची चरण कमल अंतःकरणात असू द्या. ते तुम्हाला सोज्वळ भक्तीचा प्रवास करून देतील. अंतःकरणातून बाजूला जाऊ देऊ नका. असो द्यावे किती काळ दिवस आणि राती. रात्र दिवस अंतःकरणामध्ये प्रभू परमात्म्याचे ज्ञानचक्षुन चरण पहा. बाह्यचक्षुन जग पाहू नका. काही न देखावे ते भिन्न पहिल्या चरणात सांगितलं आणि असू द्यावे दिवस रात्री दुसऱ्या चरणात सांगितलं. मनाचा प्रवास कुठं थांबवा आणि कुठं करा या दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुकोबारांनी 2 चरणात दिलेली. म्हणून दोन्ही चरण म्हणायची. नये वाटो मन काही न देखावे ते भिन्न. पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. एकदा मनाचा प्रवास थांबला ना की जगातला प्रवास शक्य होत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा. त्या भक्तलीला अमृतामध्ये मैपती महाराजांनी अनेक गोष्टी चरित्र रूपानं सांगितलेले आहे. मैपती महाराजांनी रामरायावरची श्रद्धा सांगत असताना ते असं म्हणतात पूर्वी रामलीला खूप दाखवल्या जायच्या. म्हणजे भक्त प्रल्हाद चरित्र रामलीला महाभारत हे कीर्तनाच्या माध्यमातून नाही कशाच्या झाकीच्या माध्यमातून पार्ट घ्यायचं. आता मी काल वामन भाऊंचा सप्ताह चालू होता त्याच्या पायथ्याशी माझं पांगरीला कीर्तन होतं. त्या कुंभारवाडीची लोक आली आणि तिथली ती मंडळी सांगायला लागली महाराज आम्ही आमच्या गावातलं मंदिर बांधलं पण वामन भाऊंची नाटिका सादर करून वामन भाऊचं पार्ट घ्यायचं. आणि वामन भाऊंनी जसा परमार्थ खेडोपाडी रोजवला तसं एक वामन भाऊची आई वामन भाऊचं चरित्र मांडायची ती स्टेजवर बोलून नाही त्या अभिनयाच्या रूपातून.
आणि त्याच्यातून जे पैसे मिळतील त्याच्यावर मंदिर बांधलं. पद्धतच होती रामलीलेची. आतापर्यंत चालू होते, आता ते थोडं कमी झालं. त्या उत्तर भारतामध्ये अति पद्धत. मग एका दिवशी महाभारत, दुसऱ्या दिवशी भक्त प्रल्हाद चरित्र आणि तिसऱ्या दिवशी रामलीला होती. नेमकं असं झालं, महाभारत पहिल्या दिवशीचं झालं, दुसऱ्या दिवशी नृसिंहाचं चरित्र होतं, भक्त प्रल्हादाचं चरित्र. त्या नृसिंहाचं ज्याला पार्ट होतं तो आजारी पडला. मग त्यांना नृसिंह पाहिजे होता. ते नृसिंह पाहायला गावात फिरले. त्यांनी एक माणूस पाहिला, तो रामरायाचा उपासक होता. त्याला म्हटलं, गड्या तू आजच्या त्या भक्त प्रल्हाद चरित्रामध्ये नृसिंह हो. तो म्हणे मी रामरायाचा उपासक आहे, हनुमंतरायासारखा, मला काही नृसिंह व्हायला शक्य होणार नाही. राम व्हायला सांगा, सीता व्हायला सांगा, मी साडी नेसेन सीतेकरता. मला तुम्ही राजा दशरथ व्हायला सांगा, रामाचा भाऊ लखन सांगा, पण नृसिंह सांगू नका. अहो ते म्हटले राम काय नृसिंह काय वेगळा वेगळा आहे का? एकच तर व्हा तुम्ही नृसिंह. खूप आग्रहाने नृसिंह केला म्हणून तो झाला. घडलेलं सांगतोय बरं का तुम्हाला. तो नृसिंह झाला. आता भक्त प्रल्हादाचं चरित्र असं होतं, हिरण्यकश्यपानं त्या खांबावर लात मारली, परमात्मा बाहेर आले. परमात्मा बाहेरून हिरण्यकश्यप पुढून देव मागे पळायला लागले. त्याच्या मागं पळता 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 हिरण्यकश्यपूला देवाने धारला आणि मांडीवर घेतला उंबरठ्यात. आणि काय करायचं होतं, त्याला फाळायचा होता. खरोखरच माणूस फाळून टाकला महाराजांनी. खरोखर हिरण्यकश्यप फाळून टाकला. संचारच झाला त्याच्या अंगात नृसिंहाचा. घडलेलं हे. अरे बापरे, राजेशाही होती, बेदम मारहाण झाली. भक्त प्रल्हाद चरित्र बंद पडलं. त्याला धरलं राजाच्या दरबारात. असं घडलं बा. त्याला विचारलं का रे? तो म्हणे बा माझ्या अंगात संचारच झाला त्या नृसिंहाचा. त्या हिरण्यकश्यपूनं भक्त प्रल्हादाला त्रास दिला, माझ्याकडून तो त्रासच पावला गेला नाही. म्हणून मी त्याला म्हणे एकदम फाळूनच टाकला. फाळला कसा मला कळत नाही. मी मुंगी मारू शकत नाही हो, पण मी एकदम माणूस मारला होतं. कधी कधी आमच्या कोऱ्याला एकदा रामलीला आली होती. त्या रामलीलेत अहो गावातलाच रावण आणि त्यांनी बनवला. आणि ते रावण बनवला माहिती पडलं. आणि छोटीशी उंचीला सीता होती त्या रामलीलेत. मग तो गावातला ज्याला रावण बनवलं होतं हॉटेलवर कामाला होता. लोकांनी रामलीला पहिली. एक माणूस नेमकाच आला आणि त्यानं तो सीन पाहिला. त्याला अगोदर काय झालेलं माहिती नाही. लोक आरडाओरड करायला लागले. महाराज ते सीतामाईला पळून नेताना जी एकदम लाईट गेली. सरळ स्टेजवर गेला ना, धरून उपटला रावण 4-5 वेळा. त्यांनी रावणाला धरूनच हाणला. 10 तोंडाचा रावण. ते तोंड कुठं रावण कुठं. रावण हॉटेलमध्ये पळत होता, भानावरच नाही. एकदम संचार झाला तसा. यानं तो हिरण्यकश्यपू फाडून टाकला. पण झालं असं, राजा म्हटलं तुला मृत्यूदंडच द्यावा लागेल. माणूस मारला, तू मरणार. तो म्हणे मरण तर मरण, माझी कबूल आहे. मला मी आता माझ्याकडून घडलं ते कदाचित माझं मरणच अशा प्रसंगात लिहिलेलं असेल. पण तुम्ही एक काम करा, उद्याची रामलीला होऊ द्या, मग मला मृत्यूदंड द्या. आज मला मारू नका. उद्याच्या रामलीलेत मला एखादं पार्ट द्या. त्याला दुसऱ्या दिवशीच्या रामलीलेत राजा दशरथ बनवलं आणि ते रामलीला संपन्न झाली. त्या रामलीलेमध्ये भगवान परमात्म्याला राज्याभिषेकाच्या ऐवजी कैकेयीनं रामाला वनवास आणि भरताला गादी, या 2 गोष्टी मागितल्याबरोबर राजा दशरथ खाली पडणार होता. हा पार्ट घेतलेला अभिनयातला राजा दशरथ खाली पडला. बेलवाडीकर नवल वाटेल तुम्हाला, सेकंदात त्यानं पडल्या पडल्या आपला प्राण सोडला, मेला जागेवर. याला मनाचा प्रवास म्हणतात. ज्याला कधी कधी शूर होता येतं आणि कधी कधी नम्र सेवक होता येतं, तीच तर मनाच्या एकाग्रतेची खूप मोठी क्रांती आहे, जी तुम्हाला मला अशक्य आहे. तुकोबाऱ्यासारख्या महात्म्याला सहज शक्य आहे. पण तुकोबारे म्हटले तुम्ही प्रयत्न तर करा. काही न देखावे भिन्न, मनाचा प्रवास तुम्ही थांबवा. काही केलं तर आपल्या मनाचा प्रवास थांबत नाही. काही करा, आपल्या मनाचा प्रवास स्मशानभूमीत जातो डायरेक्ट. म्हणजे प्रल्हाद भाऊ उदाहरण द्यायचे. संक्रांतीचा सण आला म्हणे, तुम्ही बोर नाही नव झाले अजून, थोडं थोडं लिंबू सरबत बोलवू का तुम्हाला, बरं वाटेल तुम्हाला. इथून गेल्यावर सगळ्यांची लिंबू सरबताची व्यवस्था आहे आपापल्या घरी. आमचं गाव नाही नाही का. उन्हाळ्यामध्ये थोडंसं माणसाला जड जातं दुपारच्या वेळेला. तुमच्या भागात पद्धत आहे ही दुपारच्या कीर्तनाची, पण हरकत नाही. एक 5-10 मिनटं इकडे तिकडे होतील. आपला प्रवास स्मशानभूमीत जातो.
प्रल्हाद भाऊ सांगायचे संक्रांतीचा सण आला म्हणे, पण संक्रांतीच्या सणाला नवऱ्यानं बायकोला सांगितलं चल बनव लाडू. गडी मजबूत होता, बनव लाडू. ते म्हणे लाडू बनवते. कोणते बनवणार? आता संक्रांतीला तिळाचे लाडू बनवली. आम्ही आज तिळाची पुडी खाल्ली. तिळाचे लाडू बनवतात. तिळाचे लाडू बनवले, 5 बनवले. ते 5 तिळाचे लाडू बनवल्यावर नवरा आला मला घरात आणि विचारायला लागला लाडू झाले का? झाले. काही माणसांचा आवाज लय रोबाबात असतो महाराज. काही लोकांना असं एकदम वातावरण निर्मिती करावी लागते घरात. काय करून आलं? अरे विचार ना धनकप तुझ्या मनात काय. आता रुबाब काहीतरी. एक माणूस जेवायला बसला आणि बायकोनं ताट वाढलं गेली निघून. तो म्हणे माझ्या ताटात चपाती वाळ, दही वाळ, अरे ताक वाळ, भाजी वाळ. ते म्हणे थांबा. काय थांबा? चपाती नाही ना माझ्या ताटात. ते म्हणे थांबा, मला आपल्या दारातून एवढी वरात चालली तेवढी वरात पाहू द्या. तो म्हणे माझ्या ताटात चपाती नाही, तू वरात पाहून राहिली. इतक्या उन्हात मी शेतातून आलो. ते म्हणे 5 मिनिटांना काय जीव जाईल का तुमचा? एवढा शब्द ऐकला बा त्याने, हातच धुतला. गडी लोहा तालुक्यातला होता. सण नाही झालं त्याला, ते पाणी पाणी झालं त्याच्या अंगाचं. तो म्हणे मला 5 मिनिटांना जीव जाईल का? म्हटलं. तो म्हणे येतो, घे वरात पाहून. तू 5 दिवस घरी आला नाही. 6व्या दिवशी घरी आला, पण एकटा नाही, वरात घेऊन आलं तिकडून डायरेक्ट. बायको म्हणे हे काय? म्हणे वरात. तुला लय हाऊस होती ना पाहायची, लोकांची काय पाहिजे, या पठ्ठ्याचीच पाय घे, कर आरती तिची. आता गडी मजबूत असल्यावर काय मार. त्यामुळं झाले का लाडू? झाले. किती बनवले? ते म्हणे 5. 5? लाज नाही वाटत 5 लाडू सांगते. झालं काय मालक? अगं 4 बनवायचे, नाही तर 6 तरी बनवायचे. 5 लाडू खायचे कसे कोणी? 4 बनवले तर 2तून 2 मी, 6 बनवले तर 3तून 3. आता 5 मध्ये कोणी किती खावे? बायको म्हणे साधं आहे, मी 3 खाते, तुम्ही 2 खा. बाईला जबर होती महाराज ती. म्हणे मी काय कमकुत घरची का? मी 3 खाईल, तुम्ही 2 खा. तो म्हणे श्रीवल्ली झुकेगा नाही साला, तू मायानात करू नको. 3 मी खाणार, 2 तुला खावी लागतील. ते म्हणे काय झालं तरी, माझ्या जीव गेला तरी मी लाडू 3च खाईल. वाटलं ना भांडण. इतकं वाटलं की आम्हाला एक काम करू, गप बसायचं. इथून गप बसून जो पहिल्यांदा बोलीन तो 2 खाईन, आणि जो बोलणार नाही तो 3 खाईन. बसले भाऊ उपाशी तापाशी. 9 वाजले, 10 वाजले, 10:30, 11, 12, 1 वाजला. कोणीच काही बोलत नव्हतं बा. तो म्हणे ही बोलत नाही तर आपणच कशाला? कारण बोललं तर बोला बोला जरा ध्रुपद आहे ते दृष्टांताचं. बोललं तर 2च. तसेच झोपले. सकाळचे 9 वाजले. हे बाई घराच्या बाहेर सुद्धा येईना. बाहेरून एक माणूस आला. तो म्हणे गाड्या सकाळीच उठते तिरमक. आज काय झालं तरी तिरमक बाहेर येऊन राहिला घराच्या. त्या नाव दिलं तिरमक. तिरमक नाव ठीक आहे ना की बदलू? ठीक आहे ना. काय आपल्याला काय 2 मिनिटाचं काम आहे, नावाशी काय 1200 करायचं काय? ते आवाज देते ना तिरमक. तो म्हणे तिरमकाला झालं काय? तिरमक तिर्या आवाज होतोय ना. तो आत गेला. तिरमकही झोपलेला, तिराही झोपलेला आणि तिरी झोपलेली. त्यानं दोघींना हलवलं. ते दोन्ही अशा हालायचे पण बोलायचे नाही. तू म्हणे झालं काय गड्या यांना? आता बोललं तर भगवान बाबा 2च. बोललं तर 2च. तू म्हटलं गड्या हे दोन्ही गेले आता. तो म्हणे पाहुणे बुडाबुडी गेले हो, म्हातारा म्हातारी गेले, दोन्ही सारखेच गेले बिचारे. काय भाग्य तेच. साऱ्या गावात अफवा. योगायोगानं ते गाव बेलवाडी सारखं होतं. गावात घरच 5 होते, तुमचं तरी 11 आहे. 5च घराचं. मग ज्या गावात गेलं त्याच गावाचा दृष्टांत सांगावा आणि तसाच सांगावा. 5च घरं. त्या 5 घरांमधला एक माणूस आला. 5 माणसं गोळा झाल्यावरती म्हणत गड्या दोघंही गेले.
तो पहिल्यांदा पाहायला आलेला म्हणे पाय रे लाडू बी बनवलेले. म्हातारा मनात म्हणे लाडू उचलला की तू गच्चीच दाबीन मी. हे त्या लाडूसाठी चालू आहे सारं. लाडू हात लावू नका तुम्ही. पण आता ते सांगू शकत नाही करतात काय. 5 जण जमा झाल्यावर त्यातला एक म्हणे आता हे 2 तिरड्या स्मशानभूमीत नेता कशा. कारण 1 तिरडी धरायला 4 माणसं पाहिजे, 2 धरायला 8. सोपं आहे एकदम. तो म्हणे माणसं 5 तिरड्या 2. पण त्यात एक विद्वान होता. तो म्हणे एकच बनवून चांगली मोठी साईज थोडी वाढून घ्या. 2 जण मावतीने एवढी 1 तिरडी बनवा म्हणे. दोघी मावतीने एवढी तिरडी बनवली. 4 लोकांच्या हातात तिरडी दिली आणि एकाच्या हातात मडकं दिलं. निघाले बुवा. पण तरी कोणी काही बोले ना. प्रल्हाद भाऊ उदाहरणावर प्रमाण द्यायचे गोड. कारण बोललं तर स्मशानभूमीत गेले, चिता रचली, त्या चितेवर दोघांना ठेवलं तरी कोणी काही बोलत नव्हतं. म्हातारा म्हणले का बोललो कधी नाही आता तर हे पेटूनच देता आपल्याला. आता हे काही परत न्यायचे नाही आपल्याला इथून. तो टेंबा पेटवला लावणार तेवढ्यात म्हातारं उठून बसलं. तो म्हणे श्रीवल्ली मी 2 खातो, तू 3 खा. तिथं किती माणसं होते? 5. तेल वाटलं आता हे कोण झाले? भूत. अरे बापरे. हा म्हणतो तू 3 आणि मी 2. सुरेश, शंकर, सोमनाथ, ओ बापा, रामराव, माद्या. अरे पडले का गावात? जो पळ सुटले 6 महिने उठले नाही 5 जण झोपेल 6 महिने. अरे मनाचा प्रवास करता करता तुझे पूर्वज चिल्लर भांडणात स्मशानात गेले संपले. महाराजांनी प्रमाण दिलं पण त्यांना मनाचा प्रवास थांबवता आला नाही. आज आमेला पंजा मेला बाप मसना गेला. मेला पंजा मेला बाप मसना गेला. पणजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला. अरे तुम्ही मी गुरफटलो तर आपले पोरं दुसरं काय करणार आहे महाराज. आपल्यापेक्षा दुप्पट ते गुरफटतील. आयुष्य वेद होऊन जाईल त्यांचं. जसं गवळणींचं वेदलं होतं मन. वेदले ओ येणे श्रीरंग रंगे. काय गवळणी महाराजांच्या. आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैचा. आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैचा. आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैचा. आता काय करू सांगा हरी लागी प्राण फुटे ओ थोरी लागली आशा. हरी लागी प्राण बेतो
आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैसा आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैसा आता काय करू सांगा ओ मज भेटेल का हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त पारवित विसरली प्रमाणच म्हणतं का एक वाजलं ना हरिने माझे हरिरे चित्त आता काय करू सांगा वो मज भेटेन कैसा मला त्याने चित्त हरण केलं आणि मी त्याच्या ताब्यात गेले हा मनाच्या प्रवासाचा सुखर मार्ग गोपिकेनं गवळणी सांगितला आपण आपल्या मनाचा प्रवास आपल्या मनाचा मोर्चा भगवंताकडे न्या एकदा तो रममान झाला बास 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 तुम्हाला मला परमात्म्या जोडून कोणीही क्षणभर बाजूला करू शकत एकदा मन स्थिर झालं परमात्मा धावतच येतो त्याला सोडून दुसरं काही पाहायचं नाही अहो ही शिकवण स्वतः जिजाबाईने स्वतः तुकोबरांनी आपल्या पत्नीला सुद्धा दिली प्रसंग फार मोठा आहे मी एक 2 मिनिटात छोटा करून सांगतो ऐका तुम्ही जगद्गुरु तुकोबरांचं जिजाबाईचं बऱ्याचदा घरात बोलणं व्हायचं बऱ्याचदा मग ते बोलणं चालणं झालं की तुकोबरांनी आपल्या चिपळ्या उचलाव्या विना उचलावा आणि भजनाला निघून जायचं घरात थांबू नये एकदा असं घडलं महाराज बोलाचाली झाली आणि तुकोबरांनी विना घेतला निघून गेले भजनाला आता रोज भजनाला जाणारे तुकोबराय संध्याकाळी घरी यायचे पण आज काही तुकोबराय संध्याकाळी परतले नाही जाऊ द्या कुठं कीर्तनाला गेले असतील उद्या येतील दुसऱ्या दिवशी तुकोबराय आले नाही तिसऱ्या दिवशी आले नाही चौथ्या दिवशी आले नाही पाहता पाहता बोलता 4 दिवस निघून गेल्यावर जिजाबाई जरा कासावीस झाल्या आता जरा जास्त झालं महाराजांचं एवढा कुठं राग असतो का भंडाऱ्यावर गेल्या तुकोबराई नाही भामचंद्रावर गेल्या तुकोबराई नाही घोराळेश्वरावर गेल्या तुकोबराई नाही तुकोबराई गेले कुठं कारण ज्या दिवशी या भंडाऱ्यावर जायच्या तेव्हा तुकोबराई घोराड्यावर असायचे घोराळेश्वरावर जायच्या तेवढं भंडाऱ्यावर असायचे 10 दिवस गेले बोलता बोलता बेलवाडीकर दिवस 11वा निघाला आणि त्या 11व्या दिवशी सकाळी सकाळी जिजाबाईच्या कानावर तुकोबरांचा आवाज आला पाटा आवाज आल्यावर शेजारीन पळत आली जिजे आवाज ओळखला का कोणाचा आहे हो म्हणे मालकाचाच आवाज आहे अगं जाच तुकोबराई भंडाऱ्यावर आहे हा आवाज 100% तिथला आहे तू आळस करू नकोस तू जा थंडगार पाण्याचं मडकं घेतलं गरम भाकरी बनवल्या तुकोबरांना आवडणारे पदार्थ घेतले शेजारणीकडूनच ताकाचं भांडं घेतलं आणि कांबीच्या टोपलीत भाकरी आणल्या जायच्या शेतात अगोदर कांबीचे तुमच्याकडे काही वेगळं म्हणत असेल त्याला ते विणलेलं टोपलं गमेलं त्यात भाकरी आणायच्या दुरड्या ज्याच्या बनवल्या जायच्या तसं हो मग ते झाकून कापडात आणि पाण्याचंच मडकं रानात गेल्या शेतात आता जुनी माणसं अशी शेताला जायची आपण इथं तसे आपले चित्रण अजूनही कॅमेऱ्यात कैद आहे भाकरी घेऊन जाणार त्याच्यात तुकोबराई जशी आपली बायको शेतात निघायची आपल्या आई शेतात निघायची तशाच तुकोबराईंकरता जिजाबाई भांडाऱ्याची घाट चढायला लागल्या त्या भंडाऱ्यावर जात असताना जिजाबाईच्या पायात काटा मोडला एकदम काटा कचकन पायातच घुसला मोठा काटा आई ग म्हणून जिजाबाई खाली बसल्या सगळ्यांना माहिती असलेला प्रसंग मी फक्त आठवणीत आणून देतो तुम्हाला तुकोबरांच्या आयुष्यातले असे काही प्रसंग आहेत की ती अजरामर आहे कितीदा त्या आठवा नवीन चैतन्य नवीन ऊर्जा नवीन संकल्पना काहीतरी आयुष्यात जोडायला सांगतात काटा पायात जाता बरोबर आई ग म्हणून जिजाबाई खाली बसल्या डोळ्यात पाणी आलं 10 दिवस झाले नवरा उपवाशी आहे पण आपल्या पायात आता हा काटा मोडला हा परतीला येताना मोडला असता तर वाईट वाटलं नसतं गरम भाकरी आहे नवऱ्याच्या 2 घास पोटात जातील उगाच स्वामी नाराज आहे मालक नाराज आहे आता करू काय बरं भंडाऱ्याच्या घाटात कोण असेल इकडं तिकडं पाहायला लागल्या
कोणी नव्हतं तिथे. एका पायावर जिजाबाई उभ्या झाल्या आणि दूरवर नजर घालताय कोणी आहे का, कोणी आहे का. दूरवर गायींच्या मागे एक गुराखी दिसला. त्याला जिजाबाईने आवाज दिला, अरे गुराखी दादा, अरे ये बाबा इकडं. पळतच आला. एखादी नदी समुद्राकडे धावत यावी तसा गुराखी जिजाबाईकडे पळत येतोय. आला. काय म्हणतेस ग, काटा काढता येईल का? चांगल्या चांगल्यांचा काढला म्हणे. बोलायला तर लई चाबर दिसतंय. कोणत्या रे गावचा? जाऊ दे, तुला काय घे नाही माझ्या गावाशी ग. तुझं काम काय तेवढं सांग. काटा काढता येईल का? खरंच काढतो काही. बैस. बसवलं त्याला, पाय पुढं केला. काटा काढण्याची पद्धत अशी आहे, ज्याच्या पायात काटा मोडलेला आहे त्यानं पाय पुढं करावा आणि जो काटा काढणार आहे त्यानं काटा मोडलेला पाय आपल्या मांडीवर घ्यावा. ही पद्धत आहे. ही मुंबईतल्या बाईला कळत नसते पद्धत. तिथं 2 खुर्च्याने एक स्टूल आणि ठेव म्हणील याच्यावर पाय. अख्खा पाय इतका कोरून ठेव. काटाचा रंग ठेवता येते ती टाकेला कोरेन महाराज. तिला काय काटा. तर पाय मांडीवर घेतला. पातळ जरा फाटलेलं होतं. जिजाबाई त्या पातळावर हात ठेवायच्या. लज्जा वाटायची. तो गुराखी म्हणतो, आई, अगं ए आई, अगं मी काटा काढतोय. आई हा शब्द पाप करू देत नाही महाराज. पापापासून सांभाळणारा तो शब्द आहे. मी काटा काढतो असं म्हणता बरोबर काळजी करू नको. जिजाबाईने हात उचलला. जिथं काटा मोडलेला होता, आई डोळे बंद करा, त्रास होऊ देणार नाही, कळणार सुद्धा नाही काटा कसा काढतो. तुम्ही फक्त डोळे बंद करा. तुम्ही पाहाल तर तुम्हाला त्रास होईल, पण मी तुम्हाला कळू सुद्धा देत नाही. बोटाने ती जागा सोडली. ते बोट जिभेला लावलं. तिच्या पायाची माती गुराख्याची जिभेला लागली. समाधान झालं नाही. पायवरती उचलला. जिजाबाईच्या पायाजवळ आपलं मुख कमल नेलं आणि जीभच पायाला लावली. ती जागा स्वच्छ झाली. आता काटा दिसत होता. काटा काट्याने निघत नाही, काटा हाताने निघत नाही. मग आता काटा काढायचा कसा? काट्याला जरा अधिक ताकद लागते. ती हाताची ताकद मावत नाही. आणि काट्याने काढलं तर त्रास होतो, काटा निघत नाही. म्हणून पाय जवळ, मुखकमल पायाच्या जवळ नेऊन काटा दातात धरला आणि काटा ओढला. काटा काढता बरोबर रक्ताची धार बाहेर आली. ते रक्त पाहता बरोबर जिजाबाईचा हात पदराला जाईल तोवर गुराख्यानं पिवळा पितांबर तिच्या पायाला फाडून बांधूनही टाकला होता. ते लाल रंगाचं रक्त त्या पिवळ्या पितांबराला लागलं. लाल रंगामध्ये पिवळा रंग आला की लालही राहत नाही, पिवळाही राहत नाही. त्यावेळेला भगवा रंग तयार होतो. तो भगवा रंग जिजाबाईला शिकवत होता, काही न देखावे ते भिन्न, भिन्न पाहू नका, हे पहा नाही वाटू मन. चांगला काटा काढला रे. काय नाव तुझं? विठ्ठल. अबप. तिला ते नाव सोडून सगळीच नाव आवडायची महाराज. ते म्हणे विठ्ठल तर मला माझ्या नवऱ्याचं आहे, ते कोळीचं दैवत, आपला काय संबंध नाही त्याच्याशी. चांगला काटा काढला. तो म्हणे काय चांगला काटा काढला, चांगला काटा काढला, चांगलं कीर्तन केलं, चांगलं कीर्तन केलं. का देतं की नाही काही? म्हणजे आपल्या चांगला काटा काढला, चांगला काटा काढला, देतं का नाही काही असं? काय देऊ तुला? तुला द्यायला माझ्याकडं काय आहे रे बाबा? एक भाकरी दे यातली मला. तू संपलंय, कीर्तनच संपलंय. एक भाकरी दे यातली. थोडं पाणी पितो तुझ्या हातचं, लई भूक लागली ग. तेवढ्या जिजाबाईचं लक्ष काठीकडे गेलं. त्याच्या काठीला भाकरी बांधली होती. जिजाबाई म्हणे तुला लाज वाटते का काही? अरे अप्पल पोट्या, जवळ भाकरी असून दुसऱ्याच्या पोटाची भाकरी मागतो,
कशी लाज नाही बाबा या गिरोख्याला, तुझी तुझी खा ना. तो म्हटला माझी वाटलं तर तू घेऊन जा, पण तुझ्या हातची दे. याला तिच्या हातचं खायचं होतं महाराज. ते म्हण नाही, मी नवऱ्याकरता बनवलंय आणि त्यालाच देणार आहे. तू तुझं तुझं खा बाबा, कुठून आणलं माझ्या नवऱ्याला देऊ ते असं आम्ही खात नाही कोणाच्या घरचं. तो म्हणे आता तुला काय सांगू हे कोणाच्या घरचं आहे. पण ते नाहीच घेतलं महाराज, लईच जिद्दी. मग तू काहीच देणार नाही मला, तू माझ्या पाया पड, मी आशीर्वाद देते तुला. अरे बेलवाडीकर पाहता काय पडला गुरा की पाया तिच्या. घे गा देवा आशीर्वाद, 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 घे गा देवा आशीर्वाद. नांद आमच्या भाग्याने, नांद आमच्या भाग्याने, आमच्या भाग्याने, नांद आमच्या भाग्याने, नांद आमच्या भाग्याने, हो आमच्या भाग्याने, नांद आमच्या भाग्याने. हे देवा आशीर्वाद, आशीर्वाद, हे देवा आशीर्वाद, हे देवा देवा, हे देवा आशीर्वाद, हे देवा आशीर्वाद, हे देवा आशीर्वाद, घे देवा. नांद आमच्या भाग्यानं. काय तू नाव घेशील. अरे बाप रे, आशीर्वाद दिला. तो म्हटलं घेऊ लागू का तुला भाकरीन पाण्याची ते बरं ना जरा. नाही नाही घेते मी, माझं माझा मालक दिसला का रे तुला. हो वरती बसलाय. जा. पोहोचले जिजाबाई. नेमकंच पुंडलिक वरदा झालं होतं तुकोबारांचं, नेमकंच तेवढ्या जिजाबाई पोहोचल्या. आणि तुकोबारांनी पाहिलं, जिजे आली. काटा मोडला माझ्या पायात. काय आली. अरे बापा पांडुरंगा, काटा मोडला. बघू जिजे. पाय पाहला. आता काटा पाहून होतो कोबऱ्यांनी, काट्याकडे ध्यान गेलं नाही. त्या पायाला बांधलेली पिवळी चिंधी पाहिली. आणि तो कोबरे म्हटले, जिजे अगं चिंधी कुठं सापडली तुला. त्या चिंधीवाल्यानंच काटा काढला माझ्या पायातला. अरे बापरे, त्यानं. अगं अशी खूप पितांबर नाही जिजे, असा एकच आहे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला. गरुडावरी मैं सोनी माझा कैवारी आला. गरुडावर मैं सोनी माझा कैवारी. गरुडावर मैं सोनी माझा कैवारी आला. गरुडावर मैं सोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला. गरुडावर मैं सोनी, गरुडावर मैं सोनी माझा कैवारी आला. कैसा गगनी झळकला, गगनी झळकला. गरुडावर मैं सोनी, गरुडावर मैं सोनी माझा कैवारी आला. माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. अरे का विश्वासाला तुड विजय चोरा शिनला सुईजे महापुरा.
तैसे दोषी ही नरा अनिष्ट की जे वाटोळ करणारं जग आहे आणि भलं करणारा परमात्मा आहे. विश्वात जगावरचा देवावर सोडा. एक दिवस तुमच्या माझ्या पायातलं दुःखाचा काटा काढायला जगाचा मालक आल्याशिवाय राहणार नाही बेलवाडीकर. तसा जिजाबाईच्या आला. अगं जिजे पाया पडली की नाही त्याच्या? ते म्हणे मी नाही पडली. त्याला माझ्या पाया पडून घेतलं. अगं त्याच्या पाया पडायचं. तो मागणार नाही पण यातली एखादी भाकरी द्यायची त्याला. काय सांगू महाराज, आता मला काय माहित हो अख्ख्या जगाची भूक त्याला लागली. लय एखादा याचक जसा भाकरी मागतो तसा पदर पसरत होता भाकरी करता. मी नाही दिली त्याला. मग आता तिथूनच दोघं जण पंढरीला गेले महाराज. डोंगरावरूनच देऊन गाठता सरळ पंढरपूर आणि पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकवलं. आणि जिजाबाईने सांगावं, आता मज धरवावी शुद्धी, येतोनी परतवावी बुद्धी, घ्यावी सोडवून कृपानिधी. आता सोडवा. आता खूप झाला मनाचा प्रवास. आता मनाचा प्रवास मला करायचा नाही. जिजे इथून पुढं जेव्हा जेव्हा तुला यातना होतील, कष्ट होतील, त्यावेळेला कष्ट दुसऱ्याला सांगायची नाही. कष्ट आपल्या आईला सांगायची. आणि ती जगातली आई नाही, भक्ती नावाची आई. माता भक्ती भेटली बळवंट, तेने मार्ग दाविला चोखट का. तिलाच दुःख सांगायचं, तिलाच सुख सांगायचं. भक्तीला जर सुख सांगितलं तर, भक्तीला दुःख सांगितलं तर परिणाम नये का कुळती कोणा येवो हरी भक्ती. अहो भक्ती मातेला शरण यायचं, पण भक्ती मातेला शरण आलं तर परिणाम जसा जिजाबाईचा काटा काढायला वनात गेला तसा बेलवाडीकर जेव्हा जेव्हा उन्हात सापडतील तेव्हा सावली करता प्रत्यक्ष विठाई या बेलवाडीवर आपल्या पदराची, आपल्या मायेची सावली धरायला आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय त्याचा खुलासा देतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे साई, 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 करील कृपेची विठाई, तुका म्हणे साई, करील कृपेची साई करील कृपेची विठाई, पाय विठोबाचे चित्ती, असो द्यावे दिवस राती. रात्रंदिवस परमात्म्याची चरण कमल ठेवा. परिणाम तुका म्हणे साई, साई म्हणजे सावली. तुका म्हणे साई करील, कोण करील? करील कृपेची विठाई. ती विठाई आपली सावडी माई, आपला परमात्मा आपल्यावर कृपेची सावली धरेल. ती सावली आपल्यावर राहावी असं वाटत असेल तर पाय विठोबाचे चित्ती, असो द्यावे दिवस राती. झालेली सेवा चितकला आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी, भगवान श्री मारुतीरायाच्या चरणी अर्पण करतो. माझीला वाणीला विराम देतो. बोलण्यात घाईत प्रमाणात एखादी चूक असेल क्षमा करा. बरं वाटलं त्याचा स्वीकार करा. ज्यांना 3 मुलं आहे त्यांची नंबर 3चा मुलगा मला समजा, चुकीला क्षमा करा. 2 मुलं आहे त्यांनी नंबर 2चा मला समजा. ज्यांना एकच मुलगा आहे त्यांनी तो मला समजा. ज्यांना मुलगा नाही त्यांनी मला दत्तक घ्या कीर्तन झाल्यावर. पण चुकीचा संदेश घरी नेऊ नका. इथलं काहीतरी चांगलं घरी घेऊन जा, आनंदाचं समाधानाचं घरी घेऊन जा, एवढी विनंती आपल्याला सगळ्यांना करतो. बेलवाडी ग्रामस्थांना पुनश्च धन्यवाद देतो. आदरणीय ओंकार महाराज, आदरणीय कैलास महाराज, कृष्णा महाराज, सगळे गायकवादक गुणीजन महाराज मंडळी या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सेवेला आवडतो. मोठ्या प्रेमानं एकदा हा पिंगळा म्हणतो ना, काय काळजी करू नका तुम्ही. मानायचं जातो इथं संतांचं ऐकत ऐकत भगवंताकडं आपण जाऊया. जर गेलो संतांकडं तर आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल.
एवढा पिंगळा झाला ज्ञानेश्वर माऊली भजन झालं की आम्हाला जरा तुम्ही सुटी द्या. हा ते म्हणतील ना, म्हणतील ते काय काळजी करू नका, एक कडव म्हणतील. संतांचं ऐका, आपलं भलं होईल. अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. जरा ते शेवटी बा काळ बांधून येईल. जरा ते शेवटी बा काळ बांधून येईल. शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. काय वाजाईल. काय वाजाईल. काय वाजाईल. काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी. कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी. बोली बोली करेगा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी. बोली बोली करेगा पिंगळा माधवारी. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. वर्तमान गोडे तुमचे, वर्तमान गोडे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान गोडे दादा, वर्तमान गोडे. बस बस लटिकन बोला आम्ही वर्तमान खोटे. लटिकन बोला आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई अवगा 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 दांगळ दिगागे. अवगा दांगळ दिगागे. अवगा दांगळ दिगागे. दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. चेतदाना तुम्ही चेतदाना टिपरो जागायो. चेतदाना तुम्ही चेतदाना टिपरो जागायो. करुणी उचित करुणी उचित घाली घाली प्रेम नगरावारी सावध होली भजनी लागा देव करावे वारी. मल्हारी मल्हारी माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी क्या बात है कृष्ण महाराज.
एकदा जोरदार टाळी वाजवा जरा मजबूत टाळी. हा 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 याला भजन म्हणता. भर दुपारी झोपण्याच्या वेळेला पिंगळा. अरे बापा सोपं आहे का ते? नाद नाही महाराज. सगळ्यांना धन्यवाद. केवळ तुमच्या आग्रहामुळे शूटिंग करू दिली, पण तुम्हाला आठवण म्हणून यूट्यूबला वगैरे टाकायला नाही बरं का. केवळ तुमच्याकडे आठवण म्हणून ठेवा. विनंती आहे माझी तुम्हाला यूट्यूबला टाकू नका, नाही तर तुम्ही पुन्हा टाकलं तर मला पुन्हा कॅमेरा ठेवताना धाडस होणार नाही. त्यामुळं मग तुमची विनंती, त्यांनाही माझी विनंती आहे. काय ती सोशल मीडियावर सगळी लोक चांगली नाही, बिचाऱ्यांचा यांचा उद्देश चांगला असतो पण लोकच मूर्ख झाले. त्याला काय करणार आता. मी एका ठिकाणी 5 पतिव्रतांचे नाव सांगितले. एक म्हणे महाबायकोचं नाव नाही घेतलं तुम्ही त्यात. म्हटलं मी न लिहले का ते? अरे काय बोलून राहिला तू? नाही म्हणे आमच्या महिलाचा अपमान झाला. अरे म्हटलं मी न लिहले का ते नाव? त्यात माय बायकोचं नाव नाही. मग आता ते तू बी वाढवतो माय बी वाढवतो का? म्हटलं साथ करतं का त्या? अरे काय माझं फार विचित्र आहे सध्या. एवढं काय लोकांचा नाद करू नका, त्यांच्या नादी लागू नका. आपलं हसत खेळत जीवन जगा. रोज हसा. असं नाही मोकळा त्याला म्हणायचं मोकळा हस एकदम, नाही तर अटॅकमध्ये मरून जाशील तू. हो मारुती रायाचा खूप चांगला उत्सव तुम्ही केला. तुम्हाला धन्यवाद आहे. कैलास महाराजांचं एक चरण ऐकायचंय. भगवान की राम भक्त श्री हनुमान जी महाराज की जय जय श्रीराम. विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई 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 विठोबार चला चला पटकन चला. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ति मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई मुक्ताबाई योगमाया कला मुक्ताबाई ठाव द्यावा पाय ठाव द्यावा पाय राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राम राजा राम 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 सीता राम 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 राजा रामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.